अत्यंत महत्त्वाची केस महाराष्ट्राच्या दृष्टीने. ती म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची केस. सुप्रीम कोर्टात तुम्ही त्यामध्ये सहभागी आहात. मला हे विचारायचं आहे, की अन्याय केलाय का सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंवर? कारण त्यांचं सगळं काढून घेतलं. नाव काढून घेतलं, निशाणी काढून घेतलं. सुप्रीम कोर्ट केसचं हिअरिंगच करायला तयार नाही. इतके 3 वर्ष होऊन गेली हिअरिंग करायला तयार नाही. हे काय आहे? हे न्यायदानाच्या प्रक्रियेशी, त्याला नॅचरल जस्टिस म्हणतात, त्याच्याशी प्रतारणा नाहीये का? पूर्ण प्रतारणा आहे, असंवैधानिकता आहे. मी तुम्हाला चित्र सांगतो सुप्रीम कोर्टातलं कसं असतं ते, की ही अत्यंत महत्वाची केस आहे. 14 कोटी लोकसंख्येचा हे राज्य आहे महाराष्ट्र, आणि इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल, सत्ता संघर्षाबद्दलचं महत्वाचं हे प्रकरण आहे. आता न्यायाधीश काय करतात, की ते बसलेले असतात सगळे, आणि ही जेव्हा केस लागते सगळे वकील उभे राहतात, जे बाजू मांडणार आहेत किंवा विरोधी पक्षाचे जे आहेत वकील, आणि ते उभे राहिल्या न्यायाधीश काय करतात, ते म्हणतात की हे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे, इतके दिवस हे प्रलंबित ठेवून चालणार नाही. मला सांगा, तुम्हाला किती वेळ लागणार आहे आर्ग्युमेंटसाठी? तुम्हाला किती वेळ लागणार आहे आर्ग्युमेंटसाठी? मग ते म्हणतात नाही, अर्धा तास लागणार आहे. बरं, तुम्ही 1 तास घ्या, तुम्हाला किती लागणार आहे? आपण असं करू की एक तारीख ठरवू, आणि त्या तारखेला आता 2-3 तासात हे प्रकरण ऐकून आपण त्या दिवशी संपून टाकायचं. म्हणजे जे आपण चिडून बोलणार होतो ते तिथून ते न्यायाधीश बोलतात. हे नाटक आहे, मी तुम्हाला सांगतो. हे अनेक आणि ते दिवसांपासून रेकॉर्डवर येत नाही. नाही, रेकॉर्डवर येत नाही. ते तिथे ते सांगतात फक्त असं, की आता आपण एक तारीख ठरवणार, त्या दिवशी सगळं घेणार, आणि मग आपल्याला आनंद होतो की चला आता पुढच्या तारखेला काहीतरी होणार. तर पुढच्या तारखेला ती केस मागे मागे ठेवली जाते. आता आम्हाला वेळ नाही म्हणून सांगितलं म्हणजे जातं. हे डेलिबरेटली केलं जातं. बरेचदा डेलिब्रेटली आहे असं मला वाटतं, आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही तरी थोडं सौम्य शब्दात प्रश्न विचारला असेल, तरी पण माझं असं म्हणणं आहे, की याच्यामध्ये महाराष्ट्राचे गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी तेव्हाचे, त्यानंतर निवडणूक आयोग, त्यानंतर आपले विधानसभेचे अध्यक्ष, आणि सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश यांच्या संघटित राजकीय गुन्हेगारीचा हा प्रकार आहे. दिस इज क्लिअर. आपण त्याला काय म्हणतो, की ऑर्गनाइज पॉलिटिकल क्राईम सिंडिकेट, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामध्ये न्यायाधीशही सामील आहेत. त्याच्यात काही न्यायाधीश नक्की सामील आहेत. म्हणजे निर्णय द्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने द्यावा लागणार हे माहिती आहे. ही घटनात्मक सत्यता आहे, आणि मग न्यायाचा निर्णय जर यांच्या बाजूनेच द्यायचा आहे, तर मग त्याला विलंब लावणं हे आपल्या हातात असेल, तर काही जणांनी मुद्दामून तारखा दिलेल्या आहेत. ही केस तुम्हाला सांगतो 1 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये दाबून ठेवण्यात आली होती. अबेंडन्ड केसेसमध्ये ठेवून देण्यात आली, आणि ती केस परत उकरून काढून परत ती बोर्डवर घ्यावी लागली, आणि परत पुन्हा तारखा होतात. त्यामुळे हे जे सगळं सुरू आहे ते चांगलं नाही, आणि मला वाटतं ही दरोडेखोरी एक प्रकारची जी आहे ती बंद झाली पाहिजे.